नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक सामान्य व्यक्ती कसा आमदार बनतो व आमदार बनण्यापर्यंत राजकीय प्रवास. सर्वात पहिले आपण प्रवीण तायडे यांचे शिक्षण जाणून घेऊ. 1988मध्ये 10वी, 1991मध्ये 12वी व 1993मध्ये प्रवीण तायडे यांनी BA कंप्लीट केलं. मात्र त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात 1994 पासून झाली. 1994मध्ये प्रवीण तायडे प्रथमच एका पक्षाचे शाखा अध्यक्ष झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला व पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विविध आंदोलन केले. त्यामुळे त्यांना पंजाबराव मेडिकल कॉलेजमधली नोकरीसुद्धा गमावी लागली. तरी पण त्यांनी जनतेची कामे करणे सोडले नाही. त्यांच्या याच गोष्टीमुळे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी प्रवीण तायडे यांना मिळताच प्रवीण तायडे यांनी पक्षासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करण्यास सुरुवात केली व पक्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढवला. पण काही वर्षांनी त्यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली व भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने त्यांना पहिले सरपंच बनवलं आणि काही वर्षांनी त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलं. जे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी कधीच जिंकू शकली नव्हती ते जिल्हा परिषद प्रवीण तायडे व त्यांच्या मित्रांनी जिंकून आणली. त्यामुळे त्यांचा पक्षामध्ये एक चांगली छवी निर्माण झाली. त्यांच्या काम करण्याच्या पद्धत बघून जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी त्यांना जिल्हा परिषद गटनेते बनवलं व त्यानंतर काही दिवसांनी त्यांना जिल्हा संघटक सरचिटणीस बनवलं. जेव्हा पक्षाने प्रवीण तायडे यांना जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी योग्य प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली आणि खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला. जिल्हा संघटन सरचिटणीस नंतर त्यांना अचलपूर विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि प्रवीण तायडे यांनी संपूर्ण अचलपूर मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली. अचलपूर विधानसभा प्रमुख बनताच प्रवीण तायडे यांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये पक्ष वाढवला आणि एक चांगलं वातावरण पक्षासाठी तयार केलं. त्यांच्या मेहनतीमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांना अचलपूर मतदारसंघातून लीड मिळवून दिली. प्रवीण तायडे यांच्यावर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवला आणि अचलपूर मतदारसंघातून प्रवीण तायडे यांचं नाव हे महायुतीच्या भारतीय जनता पार्टीचे मोठ्या नेत्याकडे पाठवलं व पहिल्याच यादीमध्ये पक्षाने त्यांना अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. प्रवीण तायडे यांना उमेदवारी मिळताच अचलपूर मतदारसंघातील पक्षातील पदाधिकारी नाराज झाले व त्यांना पक्षाची बंडखोरी केली व विरोधी उमेदवार प्रवीण तायडे यांना डमी उमेदवार म्हणून राहिले होते. मात्र प्रवीण तायडे यांनी बोलून नाही तर करून दाखवलं. 78,201 मतं घेऊन प्रवीण तायडे यांनी पूर्ण 12,100 मतांनी बच्चू कडू यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच अचलपूर मतदारसंघाचे आमदार झाले. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.